कोल्हापूर महापालिकेच्या सरस्वती टॉकीज जवळील पार्किंगच्या ठेक्यातून वर्षाला 1 कोटी लाखांवर उत्पन्न मिळणार आहे। त्यामुळे या ठेक्याच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली। सीबीएस स्टँड परिसरातील पार्किंगची निविदाही यावेळी मंजूर करण्यात आली। महापालिकेच्या पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सुविधा ठेकेदारांना बंद केल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा महापालिकेत सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी प्रशासनाच्या वतीने शहरातील पार्किंगच्या निविदांच्या मंजुरीचा विषय ठेवण्यात आला होता। ताराबाई रोडवरील सरस्वती टॉकीज जवळील महापालिकेच्या बहुमजली पार्किंगच्या ठेक्यातून वर्षाला 1,18 लाखांवर उत्पन्न मिळणार असल्याने या पार्किंगच्या ठेक्याची निविदा यावेळी मंजूर करण्यात आली। याबरोबरच मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील पार्किंगची निविदाही मंजूर करण्यात आली। अग्निशमन उपकरणे खरेदी करण्याची निविदा यावेळी मंजूर करण्यात आली। शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी प्रतापसिंह जाधव सरकार, अभिजित मोकाशी आणि नेहा तेंडुलकर यांनी केली। त्यावर शहरातील 15 पुलांच्या प्रस्तावाची मागणी केंद्र शासनाकडे केली असून त्यांच्याकडून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं। महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि पंचगंगा रुग्णालयामध्ये गर्भवती मातांना मोफत जेवण आणि नाश्ता देणं ठेकेदारानं बंद केल्याचं अनुराधा खेडकर यांनी सांगितलं। या ठेकेदारावर कारवाई करून नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी केली। ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे रस्त्यांची खुदाई करून पाईपलाईन टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा तसंच जेसीबी जप्त करावा अशी मागणी इंद्रजित बोंद्रे यांनी केली। नळांना मोटर जोडून पाणी घेणाऱ्यांवर अजून कारवाई का केली नाही असा सवाल प्रतिज्ञा उत्तुरे आणि प्रवीण सोनवणे यांनी उपस्थित केला। पाण्यासाठी स्मार्ट मीटर बसवावीत अशी मागणी आदिल फरास यांनी केली। जुनी मोरे कॉलनी परिसरात टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमधून कनेक्शन देण्याची मागणी पूर्वा राणे यांनी केली। याबरोबरच विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली।